केलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अर्थातच मानदार कोलीवाड्याला संघाला. स्ट्राईकला दुर्गेश, नॉन स्ट्राईकला सौरभ. ज्या दुर्गेशने 14 चेंडूमध्ये 57 धावांची अफलातून खेळ खेळली होती तो दुर्गेश स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजीची भूमिका आपल्या कलमशेद संघाकडून गोलंदाज येईल पहिलं षटक टाकण्यासाठी. देवीदास अर्थातच एक चुरस, एक लढत, एक थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या TTC क्रिकेट चषकामध्ये. देवदास पहिला चेंडू दुर्गेश यांना फुटाचा चेंडू सरळ बॅटने खेळून दिलाय. 1-1 सोपावूया सीमारेच्या बाहेर पहिला चौकार. जबरदस्त मात्र चांगली वाटण्याचा बॅट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू मात्र गुडलेन, तो त्याचा चेंडू खाली राहतोय आणि कुठेतरी चकवला जातोय. तो दुर्गेशला, गोलंदाज आहे तो नरेश. मी मगाशी म्हटलं होतं की आपण जर ज्या वेळेला आपल्याला एकेरी दुहेरी धावा घेणं खूप महत्वाचं आहे, परंतु आक्रमण करायचं असेल तर चेंडूची पारख करून चेंडूच्या मेरिटवरती आपल्याला आक्रमण करावं लागेल. इथे मात्र नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर मिळतो. खणखणीत दणदणीचा एक षटकार. दुर्गेश पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शनिवार आहे, उद्या मात्र रविवार असल्या कारणाने नक्कीच आपल्याला सर्व हे खचाखच स्टेडियम भरलेलं दिसेल. नरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला दुर्गेश आक्रमक फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ॲक्रॉसचा बॅट पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला जातोय. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय तो. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की आपण ज्या वेळेला आपल्या दोघांमधील आखोआखोने इशारा ही गोष्ट जर आपण पाहिली असेल तर लिजंड खेळाडू आणि महान खेळाडू, दोन खेळाडू होते शालेय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून खेळणारी जोडी सख्या मित्रांची विनोद आणि सचिन, म्हणजे अर्थातच क्रिकेटचे गॉड यांच्यामध्ये जर पाहिलं रनिंग बिटवीन विकेट जबरदस्त असायचं. सीमारेषा बाहेर षटकारासाठी आक्रमक अशी फलंदाजी. वाडा बॅटिंग सो हेलिकॉप्टर लँड होतोय मानसरोवर स्टेशनला. क्या बात है, सुपर, जबरदस्त. धावपळ करते लागतात ते 31 धावा धावपळ करते लागतात. षटक मात्र चालू आहे ते दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं होतं. काही सर थोडासा खेळ मंदावला होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसतो तो मात्र दुर्गेश. जबरदस्त फलंदाजी. आज व्यासपीठावरती आमचे जितेंद्रजी कदम असतील, पंच मनोजजी असतील, समीरजी असतील. समीर आमचे बॉल शोधण्यासाठी इतर डीजे ऑपरेटर आमचे राऊत साहेब असतील, कार्याध्यक्ष असतील, पंच आमचे एकनाथ गांगरुम असतील, संसदेचे आमचे उपाध्यक्ष पवार असतील. सर्वच अतिशय चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते. शिंदे मास्तर आमचे असतील, सर्वांचंच योगदान. तर दुसऱ्या आपण जर खेळपट्टीवर गेलो तर तिकडे केतन आहे, अनेक आमचे सहकारी तिथे बसलेले आहेत. आमचे ऑपरेटर रवींद्र कावजी यांना तर आम्ही नक्कीच मानाचा मुद्रा देतो, कारण ज्या पद्धतीने त्याने लाईव्ह प्रक्षेपण आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये कशा पद्धतीने दर्जेदार द्यावं त्याच्यात एसकेप सुद्धा खूप मोलाचा भाग आहे. आणि खरोखरच चांगला एक दर्जेदार जी किती दिवसापासून किती वर्षापासून सर्वांची अपेक्षा होती
स्वप्न होतं ते साकार होताना दिसतंय. पुन्हा एकदा नरेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ लॉक केला चेंडू हवे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दोन क्षेत्राचे चेंडू खाली येत आहेत आणि तू घे मी घेतो तू घेतो आणि दोघांकडून सुटतोय. कॉल करणं खूप महत्वाचं. मगाशी मी उदाहरण दिलं आखो मी इशारा का असतं हे मी उदाहरण दिलं. इथे मात्र जर गोलंदाजाला यश जर निर्माण मिळत असेल ना ते सर्व जबाबदारी असते ती क्षेत्ररक्षकांची. क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तो गोलंदाजाला मात्र यश मिळाल्याशिवाय थांबत नाही. परंतु खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजी सुद्धा खराब होते. इथे मात्र पुन्हा एकदा महेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. पुन्हा एकदा लँड होतोय तो मात्र सीमारेषा बाहेर. शर्मा वाह क्या बात है. सुपर. गोलंदाजांची धज्जिया उडून दिली आहे. गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे गोलंदाजाकडे नरेशकडे क्षमता आहे परंतु लाईन प्लेट अचूक एक चांगला दर्जेदार गोलंदाजी करतो. त्यावेळेला जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही ना मित्रांनो गोलंदाजी कितीही करा चांगली त्याला अर्थ नाही. हो पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच वन बॉल सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा मिळतो चौकार. आता मात्र वेगाने दहा चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. पुन्हा एकदा षटकार. सलामी दिली कॅमेरामॅनला डिप स्क्वेअर गेला. चेंडू पुन्हा एकदा लँड होतो. तो मात्र मानसरोवरच्या मध्ये 42. पुन्हा एकदा तोच थरार तोच तीच पुनरावृत्ती मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. 14 चेंडू 57 धावा. इथे मात्र 11 चेंडू आणि धावा होत आहेत त्या 42. पाहूया पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरे षटक अर्धशतक पूर्ण करतोय का दुर्गेश. करायला हो का करू नये आपल्या संघासाठी आणि संघाचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीने चालले 11 चेंडू 42 धावा. साहिल मात्र त्याला चांगली साथ देतोय आणि का देऊ नये द्यायला हवी परंतु इथे मात्र अमृत गोलंदाजीसाठी आलाय. तिसरे षटक तिसऱ्या षटकातील मला वाटते अंतिम चेंडू. पाहूया एकेरी दुहेरी चौकार षटकार 2 की निर्धाव. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड कुठे होते पाहूया. सीमारेषा बाहेर. चेंडू मात्र जातोय कार्पेटच्या दिशेने. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. 57 धावा. आता इथे मात्र 12 चेंडू आणि जर पाहायला 46 धावा. इथे मात्र नक्कीच एक चांगला उत्तम दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिला तर मात्र एक रेकॉर्ड असेल. हे TTCA मध्ये रेकॉर्ड असेल. रेकॉर्ड ब्रेक अजूनपर्यंत कोणी केलेला आहे. एवढ्या कमी चेंडू मध्ये हाफ सेंचुरी करणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही. धावपळपट धावा लागतात 54. 54 लॉस ऑफ 1 विकेट. यस आपण नक्कीच या शेवटचं षटक हाणामारीचं षटक डेटवर. पाहूया डेटवरती किती धावा. 64 धावा. एक चेंडू क्षेत्रामध्ये किती धावा